आपण जिंकू शकता. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते गोष्टी वेगळ्या प्रकारे करतात. शिवखेडा. प्रस्तावना. यशस्वी होणं याचा अर्थ कधीही अपयश न मिळणं असा नसून अंतिम ध्येय गाठणं असा आहे. याचा अर्थ प्रत्येक लढाई जिंकणं असा नसून युद्ध जिंकणं असा आहे. एडविन सी. ब्लिस. आयुष्यात अक्षरशः भटकत गेलेले लोक आपल्याला भेटतात. नशिबाने जे घडेल ते सर्व ते स्वीकारत राहतात. त्यातील काही चुकून माकून अपघाताने यशस्वी होतातही, परंतु बहुतेक जण वैफल्य आणि असमाधान यांनी आयुष्य ग्रासलेले असतात. हे पुस्तक अशा निराश व असमाधानी लोकांसाठी नाही. यश प्राप्तीसाठी लागणारा निर्धार तर त्यांच्याजवळ नसतोच, पण यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारा वेळ देण्याची आणि प्रयत्न करण्याचीही त्यांची तयारी नसते. हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. तुम्ही हे पुस्तक वाचत आहात ही वस्तुस्थितीच तुम्हाला तुमच्या आत्ताच्या आयुष्यापेक्षा अधिक समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगण्याची इच्छा आहे हे दर्शवते. समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यास तुम्हाला सक्षम करण्यासाठी हे पुस्तक आहे. हे पुस्तक कशा प्रकारचं आहे? एका अर्थाने या पुस्तकाचं स्वरूप हे एखाद्या वास्तुरचनाविषयक माहितीपुस्तिकेसारखं आहे. यशासाठी वास्तुरचनेप्रमाणेच पायाभरणी करण्यापासून ते यशाची कर्तृत्वाची भक्कम इमारत कशी उभारावी, विजयाची कमान, उद्दिष्टपूर्तीचे इमले कसे उभे करावेत, त्यासाठी कोणती साधने वापरावीत इथपासून ते त्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करणे उचित आहे, या सर्व बाबींचे समर्पक उदाहरणे देऊन सांगोपांग विवेचन केले आहे. तसेच त्यासाठी आवश्यक असा यशाचा हुकमी आराखडाही यात दिला आहे. तसं पाहिलं तर हे पाककलेची माहिती देणाऱ्या पुस्तकासारखं आहे असंही म्हणता येईल. अशासाठीचे आवश्यक घटक, त्यामागची तत्त्व, आवश्यक कृती यात दिली आहे. त्याचा अवलंब करून तुम्हाला निश्चित यशप्राप्ती करून देता येईल. मुख्यतः एक मार्गदर्शनपर पुस्तक आहे. यशाविषयी नुसती स्वप्न बघून चालत नाहीत. आपलं स्वतःचं सुप्त सामर्थ्य ओळखून त्याचा पुरेपूर वापर करून निश्चित टप्प्यात कसं मिळवायचं याचं मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे. हे पुस्तक कसं वाचावं? हे पुस्तक तुम्हाला नवी ध्येय ठरवण्यास, उद्दिष्टांना नवा अर्थ देण्यास आणि स्वतःबद्दल आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल नव्या कल्पना निर्माण करण्यास मदत करेल. पुस्तकाच्या नावातच सूचित केल्याप्रमाणे हे पुस्तक तुम्हाला यशस्वी आयुष्याची खात्री देईल. परंतु हे पुस्तक नुसतं चाळून चालणार नाही किंवा एकाच बैठकीत संपूर्ण पुस्तक वाचून बाजूला ठेवून भागणार नाही. या पुस्तकातील विचार मनात उतरवला पाहिजे. हे पुस्तक अतिशय शांतपणे, काळजीपूर्वक आणि एका वेळी एकच प्रकरण अशा पद्धतीनं वाचलं पाहिजे. त्या प्रकरणातील सर्व संकल्पना नीटपणे समजल्याची खात्री झाल्याशिवाय पुढच्या प्रकरणाकडे जाऊ नका, असं सांगावंसं वाटतं. एखाद्या कृतीपुस्तिकेसारखा या पुस्तकाचा उपयोग करा. पानाच्या समासात तुमची टिप्पणी लिहा. जे शब्द, वाक्य
किंवा उतारे तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील ते अधोरेखित करा. एक प्रकरण वाचा आणि तुमचे सहकारी, जोडीदार किंवा जवळचे मित्र यांच्याबरोबर यातील संकल्पनाबद्दल चर्चा करा. तुमची बलस्थानं आणि कच्ची दुवे माहीत असलेल्या व्यक्तीशी चर्चा केल्याने तुमच्या मनातील कल्पना स्पष्ट होत जातील आणि तुम्हाला नेमकी दिशा गवसेल. कृती कार्यक्रम सुरू करा. या पुस्तकाची अनेक उद्दिष्टे आहेत. त्यापैकी एक उद्दिष्ट तुम्हाला आपल्या उर्वरित आयुष्यासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यास मदत करणे हे आहे. कृती पुस्तकाची तुम्ही कधी आखणी केली आहे का? ती करणे आवश्यक आहे, कारण कृती कार्यक्रमावरून 3 गोष्टी स्पष्ट होतात. तुम्हाला काय साध्य करायचं आहे. 2. ते कसे साध्य करता येईल असे तुम्हाला वाटते. 3. ते साध्य करण्यासाठी किती काळ लागेल असे तुम्ही मानता. हे पुस्तक वाचत असताना एक वही जवळ ठेवा. त्या वहीचे 3 भाग करा. तुमची ध्येय, ती गाठण्याची तुमच्या योजनेतील टप्पे आणि यशस्वी होण्यासाठी आखलेल्या कार्यक्रमाचं तुमचं वेळापत्रक असे 3 भाग करून त्यात तुमचे विचार नोंदवत राहा. हे पुस्तक वाचून संपवेल तेव्हा तुमची ही वही म्हणजे तुमच्या नव्या आयुष्याच्या उभारणीचा पायाभूत आराखडा म्हणून तुम्हाला उपयोगी ठरेल. या पुस्तकातील तत्त्व वैश्विक आहेत. ती कोणत्याही परिस्थितीला, संस्थेला किंवा देशाला लागू होतात. प्लेटोने म्हटल्याप्रमाणे सत्य हे शाश्वत आहे. या पुस्तकाचे निवेदन प्रथम पुरुषी पुल्लिंगी केले आहे. ते केवळ लेखनाच्या सोयीच्या दृष्टीने. पुस्तकातील तत्त्व ही स्त्री पुरुष दोघांनाही सारखी लागू पडतात. बहुतेक लोक क्षमता आणि बुद्धिमत्ता यांच्या अभावामुळे अयशस्वी होतात असे नाही, तर इच्छा, दिशा, समर्पण आणि शिस्त यांच्या अभावामुळे होतात. या गृहीतकावर ही तत्त्व आधारलेली आहेत. आभार. कोणत्याही उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी अनेक व्यक्तींचे सहकार्य आवश्यक असते आणि हे पुस्तकही त्याला अपवाद नाही. माझ्या मुली आणि विशेषतः माझी पत्नी यांच्या चिकाटीचा आणि सहकार्याचा हे पुस्तक पूर्ण करण्यास मोठा वाटा आहे. त्यांच्या परिश्रमामुळे या पुस्तकाचे प्रकाशन करणे शक्य झाले. त्या माझ्या मदतनीस सहकाऱ्यांचा मी आभारी आहे. या पुस्तकातील अनेक उदाहरणे, कथा, मोठ्यांच्या छोट्या गोष्टी यांचा संग्रह, वर्तमानपत्रे, मासिके, इतरांची भाषणे आणि शिबिरात सहभागी होणाऱ्या लोकांकडून अशा विविध मार्गांनी गेल्या 25 वर्षात गोळा केला आहे. परंतु दुर्दैवाने प्रत्येक वेळी संदर्भ टिपून ठेवला गेला नाही किंवा उपलब्ध नव्हता. त्यामुळे अचूक संदर्भ देता आले नाहीत. ज्या ज्ञान अज्ञान व्यक्तींनी माझ्या या पुस्तकाला हातभार लावला त्या सर्वांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. या पुस्तकात वापरलेल्या साहित्य सामग्रीबद्दल संबंधित व्यक्ती, संस्था यांचे ऋणनिर्देश करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. परंतु अनवधानाने चुकून यामध्ये कोणाचे नाव राहून गेले असेल तर ते लेखकाच्या लक्षात आणून दिल्यास पुढच्या आवृत्तीमध्ये त्याचा समावेश करता येईल. आपले प्रकाशनाचे सर्वाधिकार असलेले साहित्य वापरायला परवानगी दिल्याबद्दल या सर्वांचे मी आभार मानतो. अनुक्रमणिका. प्रस्तावना. आभार. 1. महत्त्व दृष्टिकोनाचे.
सकारात्मक दृष्टिकोनाची निर्मिती. 2. यश, यशाचे हुकमी मार्ग. 3. प्रेरणा, दररोज स्वतःला आणि इतरांना उपयुक्त करणे. 4. आत्मप्रतिष्ठा, सकारात्मक आत्मप्रतिष्ठा आणि सकारात्मक प्रतिमेची निर्मिती. 5. परस्पर संबंध, परस्पर संवाद, कौशल्य आणि विकास, प्रसन्न व्यक्तिमत्वाची निर्मिती. 6. सुप्त मन आणि सवयी, चांगल्या सवयी आणि चारित्र्याची जडणघडण. 7. ध्येय ठरवणे, आपले ध्येय ठरवणे आणि साध्य करणे. 8. नीतिमूल्य आणि दूरदृष्टी, योग्य कारणासाठी योग्य काम करणे. 1. महत्त्व दृष्टिकोनाचे, सकारात्मक दृष्टिकोनाची निर्मिती. एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. त्याच्याकडे लाल, निळे, पिवळे आणि हिरवे वगैरे विविध रंगाचे फुगे असायचे. विक्री कमी होऊ लागली की एखादा फुगा तो सिलेंडरमधून हेलियम वायू भरून हवेत सोडायचा. उंच उंच जाणारा फुगा बघून मुले फुगे घेण्यासाठी गर्दी करत आणि मग त्याचा धंदा परत जोरात सुरू होई. असे तो दिवसभर करत राहे. असंच एकदा फुगे विकताना फुगेवाल्याच्या लक्षात आलं की कोणीतरी आपलं जाकीट ओढतंय. त्यानं मागे वळून पाहिलं तर तिथं एक लहान मुलगा उभा होता. मुलानं त्याला विचारलं, काका, काळ्या रंगाचा फुगा हवेत सोडला तर तो सुद्धा उडेल का? मुलाच्या जिज्ञासेचं त्याला कौतुक वाटलं आणि मोठ्या प्रेमानं त्यानं उत्तर दिलं, बाळ, फुगा रंगामुळे उडत नाही, तर त्याच्या आत जे काही आहे त्यामुळे तो हवेत उंचच उंच जातो. हीच गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यालाही लागू पडते. आपल्या अंतरंगात जे काही असते त्यामुळे आपण उंचीवर जातो. अंतरंगातील ही गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन, आपली मनोवृत्ती. काही विशिष्ट व्यक्ती, संस्था किंवा देश हेच अतिशय यशस्वी का झाले असतील याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? खरं म्हणजे हे काही फार मोठं रहस्य नाही. यशस्वी ठरलेल्या लोकांच्या विचार करण्याच्या आणि काम करण्याच्या पद्धती अधिक प्रभावी असतात. उपलब्ध मनुष्यबळ ही सर्वाधिक महत्त्वाची साधनसामग्री आणि तिच्या साहाय्यानंच कुठलंही काम प्रभावीपणे करता येते. ही गोष्ट त्यांनी ओळखलेली असते. व्यक्ती, संस्था किंवा देश हे यशस्वी होतात ते तिथल्या माणसामुळे, त्यांच्या गुणवत्तेमुळे. जगभर हिंडून मोठमोठ्या व्यापारी संस्थांतील अधिकाऱ्यांशी या विषयावर मी चर्चा केली आहे. मी त्यांना नेहमी एक प्रश्न विचारत असे. समजा तुम्हाला एखादी जादूची कांडी दिली तर उत्पादन क्षमता आणि नफा वाढून बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण व्हावे म्हणून तुम्ही जादूच्या कांडीकडे काय मागाल? सर्वांचं एकच उत्तर होतं, कर्मचाऱ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन. काम करणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन विधायक असेल, त्यांच्या मनात काम करण्याची खरीखुरी इच्छा असेल तर ते मिळून मिसळून आपापलं काम करतील, वायफळ खर्च, नासाडी टाळतील, कामाबद्दलची निष्ठा बाळगतील आणि एकूणच सर्व संस्थेत मनापासून काम करण्याचं वातावरण आणि मानसिकता निर्माण होईल. हार्वर्ड विद्यापीठातील विल्यम जेम्स म्हणतात, आजच्या काळात माणसाला एक मोठं सत्य गवसलं आहे आणि ते म्हणजे आपल्या दृष्टिकोनात बदल करून आपले आयुष्यच माणूस बदलू शकतो. कुठल्याही व्यवसायामध्ये सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट किंवा संपत्ती म्हणजे मनुष्यबळ होय.
ही संपत्ती भांडवल किंवा यंत्रसामग्री यांच्यापेक्षाही अधिक महत्त्वाची असते. दुर्दैवाने हीच संपत्ती सर्वाधिक प्रमाणात तुच्छ किंवा निरुपयोगी ठरविली जाते. आपली माणसे हीच आपली खरीखुरी संपत्ती असते. कधीकधी त्यांच्या अगदी विरुद्धही घडते. आपली माणसे हेच आपले सगळ्यात मोठे ओझे ठरते. गुणसंपन्नतेची कसोटी. ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा कशी द्यावी? आपले उत्पादन अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणती विक्री कौशल्ये आत्मसात करावीत? आपल्या कार्याचे सूत्रबद्ध नियोजन कसं करावं? अडचणीच्या प्रसंगांना कशा पद्धतीने सामोरे जावं? अशा निरनिराळ्या विषयावरती प्रशिक्षण शिबिरे अनेक ठिकाणी घेतली आहेत. या शिबिरांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर माझं ठाम मत बनलं आहे की या शिबिराचे यश प्रामुख्याने एकाच गोष्टीवर अवलंबून असते आणि ही गोष्ट म्हणजे गुणसंपन्नतेच्या कसोटीवर उतरणाऱ्या व्यक्तीचा त्यात असणारा सहभाग. ही गुणसंपन्नतेची कसोटी म्हणजे आहे तरी काय? या कसोटीवर उतरणारे लोक नेमके कोणते गुण जवळ बाळगून असतात? तर हे गुण म्हणजे चारित्र्य, प्रामाणिकपणा, नैतिक मूल्य, सकारात्मक दृष्टिकोन. गैरसमज करून घेऊ नका. इतर सर्व कार्यक्रमही महत्त्वाचे असतात, पण त्याचा पाया भक्कम असेल तरच हमखास यश मिळते. हा पाया म्हणजे गुणसंपन्नतेच्या कसोटीवर उतरणारे लोक. उदाहरणार्थ, काही ग्राहक सेवा शिबिरात प्लीज, थँक्यू यासारख्या शब्दाची सुहास्यवदनाने साखरपेरणी करण्यावर हस्तांदोलन वगैरे शिष्टाचाराचा आवर्जून वापर या गोष्टीवर भर दिला जातो. पण खोटं स्मित कुठवर उपयोगी पडणार? या व्यक्तीच्या मनामध्ये ग्राहकाविषयी मुळातच सेवाभाव नसेल तर तो किती वेळ स्मित करणार? शिवाय असं खोटं वरवरचं स्मित लोक लगेच ओळखतात. आपलं वर्तन खरोखरच प्रामाणिक असणं जास्त महत्त्वाचं असतं. त्यांचं उथळ प्रदर्शन निरुपयोगी ठरतं. त्यांचा अर्थ असा नाही की प्लीज, थँक्यू यासारखे सौजन्यदर्शक शब्द किंवा प्रसन्न स्मितहास्य अनावश्यक आहे. या गोष्टी हव्यातच, पण अंतःकरणात खरा सेवाभाव असेल तर या बाह्य गोष्टी आपोआपच येतात. त्या कृत्रिमपणे कराव्या लागत नाहीत. फ्रेंच तत्त्वज्ञ ब्लेज पास्कल यांच्याकडे एक माणूस आला आणि म्हणाला, तुमच्यासारखी बुद्धी मला मिळाली असती तर मी अधिक चांगला माणूस बनलो असतो. त्यावर पास्कलनं म्हटलं, तुम्ही प्रथम चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा, म्हणजे माझ्यासारखी बुद्धीही तुम्हाला आपोआप लाभेल. कॅलगरी टॉवर 190.8 मीटर उंचीचा आहे. त्याचं वजन 10,884 टन आहे. या वजनापैकी 60% म्हणजे 6,394 टन इतका भाग जमिनीत आहे. याचा अर्थ असा की इमारत जितकी मोठी असेल तितकाच तिचा पाया मजबूत असावा हवा. मजबूत इमारतीसाठी मजबूत पाया हवा असतो. त्याप्रमाणे यशस्वी होण्यासाठीही मजबूत पायाची नितांत आवश्यकता असते. हा पाया म्हणजे आपला दृष्टिकोन किंवा मनोवृत्ती होय. तुमच्या यशाला तुमचा दृष्टिकोन कारणीभूत असतो. हार्वर्ड विद्यापीठातील
एका अभ्यासानंतर असा निष्कर्ष निघाला की एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळते तेव्हा नोकरी मिळण्यामध्ये त्याच्या दृष्टिकोनाचा वाटा 85% असतो, तर त्याला त्याच्या विषयाची असणारी माहिती व त्याचे व्यक्तिमत्व त्याचा वाटा केवळ 15% असतो. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्या शिक्षणावर खर्च केली जाणारी संपूर्ण रक्कम ही केवळ माहिती आणि आकडेवारी शिकवण्यासाठीच खर्च केली जाते. प्रत्यक्ष नोकरी मिळवण्यासाठी ही माहिती फक्त 15%च उपयुक्त ठरत असली तरी आपण जी चर्चा करणार आहोत ती या उरलेल्या 85% यशाबद्दल आहे. इंग्रजी भाषेत ॲटिट्यूड, दृष्टिकोन हा अत्यंत महत्त्वपूर्ण शब्द आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, मग तो जीवनाचा वैयक्तिक भाग असो की व्यावसायिक, दृष्टिकोनाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. कुणीही अधिकारी योग्य दृष्टिकोनाशिवाय चांगला अधिकारी बनू शकेल का? कुणीही विद्यार्थी योग्य दृष्टिकोनाशिवाय चांगला विद्यार्थी म्हणून घेण्यास पात्र ठरेल का? आई-वडील, शिक्षक, विजेता, मालक आणि नोकर यापैकी कोणीही योग्य दृष्टिकोनाशिवाय आपापले काम योग्य प्रकारे करू शकेल का? अर्थातच नाही. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी आपल्या यशाचा पाया म्हणजे आपला दृष्टिकोन. यश आणि निश्चित ध्येयप्राप्तीसाठी दृष्टिकोनाचे एवढे महत्त्व असेल तर साहजिकच आपला जीवनविषयक दृष्टिकोन आपण तपासून बघायला हवा. ध्येयप्राप्तीमध्ये आपला दृष्टिकोनाचा काय प्रभाव पडतो याची चिकित्सा करायला हवी. तुझे आहे तुझपाशी. आफ्रिकेत एक सुखी आणि समाधानी शेतकरी राहत होता. तो सुखी होता कारण तो समाधानी होता आणि तो समाधानी होता कारण तो सुखी होता. एकदा त्याच्याकडं एक विद्वान गृहस्थ आला. गप्पाच्या ओघात अस्सल हिऱ्याच्या सौंदर्याचे व सामर्थ्याचे वर्णन करताना तो म्हणाला, तुझ्याकडे अंगठ्या एवढ्या आकाराचा हिरा असेल तर तू एक शहर खरेदी करू शकशील. तुझ्याकडे मुठीच्या आकाराचा हिरा असेल तर तू कदाचित आपल्या देशाचा मालक बनशील. त्या रात्री शेतकऱ्याला झोपच आली नाही. त्या माणसाने केलेलं हिऱ्याचं वर्णन त्याच्या कानामध्ये घुमत होतं. त्याच्या दुःखाचं मूळ त्याच्या असमाधानात होतं आणि असमाधानाचे कारण त्याच्या दुःखात होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले संपूर्ण शेत विकून व घरातील लोकांची व्यवस्था लावून तो हिऱ्याच्या शोधात बाहेर पडला. संपूर्ण आफ्रिका खंड त्यानं पालथं घातलं, पण त्याला काही हिरा मिळाला नाही. युरोप पालथा घातला तरी त्याला हिऱ्याचा शोध लागला नाही. स्पेनमध्ये पोहोचला तेव्हा तो शारीरिक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता. याच मनस्थितीत त्याने बार्सिलोना नदीत उडी मारून आत्महत्या केली. इकडे त्याचे शेत विकत घेणारा तो माणूस आपल्या उंटाला पाणी पाजण्यासाठी शेतातून वाहणाऱ्या पाटाजवळ थांबला होता. पाटाच्या पलीकडच्या काठावर सूर्यप्रकाशात त्याला एक दगड चमकत असलेला दिसला. बैठकीच्या खोलीत शोभेसाठी तो दगड ठेवता येईल असा विचार करून त्याने तो दगड उचलला व बैठकीच्या खोलीत ठेवून दिला. त्याच दिवशी दुपारी योगायोगाने तो विद्वान गृहस्थ तेथे आला. त्या चमकणाऱ्या दगडाकडे बघून त्याने प्रश्न केला, हाजीफ परत आला काय? शेताच्या नव्या मालकाने उत्तर दिले, नाही. पण आपण असा प्रश्न का विचारता आहात? तो विद्वान म्हणाला,
तो समोरचा दगड म्हणजे हिरा आहे. मी पाहता क्षणीच ओळखलं. नवीन मालक म्हणाला, कसं शक्य आहे? तो तर एक दगड आहे. मला पाटाजवळ सापडला. तिथे असे आणखी कितीतरी दगड पडले आहेत. त्या दोघांनी शेतात हिंडून आणखी काही दगड गोळा केले आणि तपासणीसाठी पाठवून दिले. ते दगड नसून खरोखरच हिरे होते. त्या शेतजमिनीत खरोखरच सर्वत्र हिरे पसरल्याचे त्यांना आढळले. मला वाटतं या कथेतून आपण 5 गोष्टी शिकू शकतो. 1. आपला दृष्टिकोन योग्य असेल तर हिरे माणकापेक्षाही मौल्यवान गोष्टी म्हणजे चांगल्या संधी आपल्याला पावलोपावली दिसू लागतात. फक्त अशा संधी बरोबर ओळखून आणि आवश्यक ती कृती लगेच करून त्या संधीचे सोने करता यायला हवं. 2. आपल्यापेक्षा दुसऱ्याची परिस्थिती आपल्याला नेहमीच चांगली वाटते. आपल्याला दुसऱ्याची स्थिती नेहमी चांगली वाटत असते, तशी दुसऱ्यांनाही आपली स्थिती चांगली वाटत असते, हे लक्षात घ्या. 4. मिळालेल्या संधी ओळखता आली नाही तर त्या संधीकडेही कटकट म्हणून पाहिलं जातं. 5. एकदा आलेली संधी पुन्हा दुसऱ्यांदा दार ठोठावत नाही. येणारी दुसरी संधी चांगली किंवा वाईट असू शकते, पण ती पूर्वीसारखी कधीच नसते. म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं या गोष्टीला महत्त्व आहे. डेव्हिड आणि गोलियाथ. तुम्हाला डेव्हिड आणि गोलियाथची कथा माहीतच असेल. एक राक्षस होता. गावकऱ्यांना तो फार छळायचा. एकदा डेव्हिड एक पोरगेलासा मेंढपाळ त्याला गावातल्या आपल्या नातलगांना भेटायला आला. त्याने विचारलं, तुम्ही या राक्षसाला लढत का नाहीत? भयग्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी उत्तर दिले, या महाप्रचंड राक्षसाचा वध कसा करणार? तो केवढा बलाढ्य आहे, दिसत नाही का तुला? तेव्हा डेव्हिड उत्तरला, या राक्षसाच्या प्रचंड आकारामुळे त्याचा वध करता येणार नाही असं मानणं बरोबर नाही. उलट त्याच्या प्रचंड आकारामुळे आपला नेम चुकण्याची अजिबात शक्यता नाही. पुढं काय घडलं ते सगळ्यांना ठाऊकच आहे. डेव्हिडनं केवळ गोफणीच्या साहाय्याने राक्षसाला मारून टाकले. राक्षसरूपी संकट तेच, पण त्याच्याकडे पाहण्याचा डेव्हिडचा दृष्टिकोन वेगळा होता. माघार घेण्यासारख्या परिस्थितीला किंवा अडथळ्यांना आपण कसं सामोरे जातो हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. सकारात्मक विचार करणाऱ्याला अपयश म्हणजे यशाकडे नेणारी पायरी वाटते, तर नकारात्मक विचारामुळे हेच अपयश मार्गातला अडथळा बनते. चांगल्या नावाजलेल्या संस्थांची ओळख तेथील कर्मचाऱ्याच्या पगारामुळे किंवा कार्यालयीन सोयीसुविधावरून होत नसते. ती ओळख कर्मचाऱ्यामधून जाणीव, योग्य दृष्टिकोन आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या परस्पर संबंधावरून होत असते. कर्मचारी जेव्हा म्हणतात, मी हे काम करू शकणार नाही, तेव्हा 2 अर्थ ध्वनित होतात. एक, त्यांना काम कसे करावे याची माहिती नाही. अशा परिस्थितीत त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे असे म्हणावे लागेल. 2, काम करण्याची त्यांची इच्छा नाही, तशी त्यांची मानसिकता नाही. मग हा प्रश्न दृष्टिकोनाचा बनतो किंवा जर काम न करण्याचा त्यांनी निश्चयच केला असेल तर तत्त्वाचा बनतो. साकल्याने विचार केल्याचा दृष्टिकोन. कोणत्याही प्रश्नाचा सर्व अंगाने
विचार करण्याचा दृष्टिकोन मला स्वीकार्य वाटतो. माणूस म्हणजे केवळ हात किंवा पाय नसतो, तो एक पूर्ण मनुष्य असतो. हा संपूर्ण मनुष्य कामावर जातो आणि तोच संपूर्ण मनुष्य घरी परत येतो. परिस्थितीचाही आपण असाच सर्वांगीण विचार करायला हवा. आपण घरातल्या अडचणी आणि समस्या ऑफिसात आणि ऑफिसातील समस्या घरी घेऊन जातो. खरे तर समस्याचे वास्तव आकलन व मूळ शोधण्यासाठी साकल्यानेच विचार करायला हवा. कौटुंबिक समस्या ऑफिसात नेल्या की मानसिक ताण वाढतो आणि कार्यक्षमता कमी होत जाते. ऑफिसामधील कामाच्या समस्या आणि सामाजिक समस्या यांचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक अंगावर होतो. तुमची कौटुंबिक, व्यावसायिक, सार्वजनिक, सरकारी कोणतीही समस्या घ्या, तिचे तर्कसंगत विश्लेषण करा, सर्वंकष विचार करा. समस्येचे मूळ आणि निराकरण करण्याचा मार्ग याचा तुम्हाला आपोआप बोध होईल. समस्या मग त्या वैयक्तिक, व्यावसायिक किंवा सामाजिक कुठल्याही असोत, त्याचा आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होतो हेही तुम्हाला माहीत लक्षात येईल. आपला दृष्टिकोन निश्चित करणारे घटक. आपण विशिष्ट दृष्टिकोन घेऊनच जन्माला येतो की वयाबरोबर आपला दृष्टिकोन विकसित होत जातो? आपला दृष्टिकोन निश्चित करणारे घटक कोणते? परिस्थितीमुळे जीवनाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून आपण पाहत असू तर आपण त्यात बदल घडवून आणू शकतो का? आपल्या दृष्टिकोनाची जडणघडण मुख्यतः संस्कारक्षम वयात होते. मुख्यतः 3 घटकावर आपला दृष्टिकोन अवलंबून असतो. 1. वातावरण, 2. अनुभव, 3. शिक्षण. आता त्याचा स्वतंत्रपणे विचार करूयात. 1. वातावरण. आपल्या भोवतालचे वातावरण निर्माण करण्यास पुढील गोष्टी जबाबदार असतात. घर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव, शाळा समन्वयक मित्राचा प्रभाव, ऑफिस सहाय्य करणारे किंवा केवळ चुकाच काढणारे वरिष्ठ, प्रसारमाध्यमे, दूरदर्शन, वृत्तपत्रे, नियतकालिके, आकाशवाणी, चित्रपट. सांस्कृतिक पार्श्वभूमी, धार्मिक पार्श्वभूमी, परंपरा आणि श्रद्धा, सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती या साऱ्या गोष्टी एकत्र येऊन संस्कृती बनवितात. घर, ऑफिस, देश प्रत्येकाची स्वतःची संस्कृती असते. एखाद्या दुकानात विक्रेता, व्यवस्थापक आणि मालक सर्वजण आपल्या विनम्र वागणुकीने लक्ष वेधून घेतात. पण दुसऱ्या एखाद्या दुकानात वेगळा अनुभवही येतो. तेथील प्रत्येकजण मख्ख आणि उद्धट असतो. एखाद्या घरातील मुले, आई-वडील आणि सर्वच माणसे सुस्वभावी, मर्यादशील आणि एकमेकांसाठी जीव टाकणारी असतात. तर काही घरात माणसे कुत्र्या-मांजरांसारखी सतत भांडत असतात. ज्या देशाचे शासन आणि राजकीय वातावरण सरळमार्गी असते तेथील लोक देखील सामान्यतः प्रामाणिक, इतरांना मदत करणारे व न्यायप्रिय असतात. अर्थात याच्या विरुद्ध परिस्थिती देखील असू शकते. अप्रामाणिक आणि भ्रष्ट वातावरणात प्रामाणिक माणसाचा कोंडमारा होत असतो, तर प्रामाणिक समाजात अप्रामाणिक व्यक्तीला थारा मिळत नाही. चांगल्या वातावरणात सामान्य कर्मचाऱ्याची देखील कार्यक्षमता वाढते, पण वाईट वातावरणात चांगला कर्मचारीसुद्धा आपली कार्यक्षमता हरवून बसतो. कोणत्याही ठिकाणी संस्कृती ही वरून खाली झिरपत जाते, खालून वर चढत नाही. म्हणून आपण
स्वतःसाठी आणि आजूबाजूच्या लोकांसाठी कुठल्या प्रकारचे वातावरण तयार केले आहे याचे सिंहावलोकन केले पाहिजे. नकारात्मक वातावरणात सकारात्मक वर्तनाची अपेक्षा कशी करता येईल? कायद्याचा अभाव हाच जेथे कायदा बनतो तेथे सरळमार्गी नागरिक देखील परिस्थितीने भामटे, अप्रामाणिक आणि चोर बनतात. म्हणून परिस्थितीचे मूल्यमापन करून स्वतःचे व इतरांचे आयुष्य सुखी करण्याच्या प्रयत्नाला तत्काळ लागणेच इष्ट होय. 2. अनुभव. माणसे व घटना याविषयीच्या अनुभवानुसार आपले वर्तन बदलते. एखाद्या व्यक्तीचा सकारात्मक अनुभव आला की आपण देखील त्याच्याकडे सकारात्मकरित्या पाहू लागतो. सकारात्मकरित्या पाहिलं तर सकारात्मक अनुभव येतो. 3. शिक्षण. येथे मला केवळ पुस्तकी शिक्षण अभिप्रेत नाही, तर औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही प्रकारचे शिक्षण अपेक्षित आहे. ज्ञानाचा उपयोग योजकतेने केल्यास त्याचे रूपांतर शहाणपणात होते आणि त्यातूनच यश पक्के होते. तेथे शिक्षण ही संज्ञा व्यापक अर्थाने वापरली आहे. यात शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असते. शिक्षक हा दीर्घकालीन परिणाम करू शकतो. त्याच्या दूरगामी परिणामाची आपण कल्पनाही करू शकत नाही. माहितीचा अफाट समुद्र आपल्या सभोवती पसरला आहे, परंतु ज्ञान आणि शहाणपण यासाठी मात्र आपण आसुसलेले आहोत. शिक्षण हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नव्हे, तर शिक्षणामुळे जीवन जगण्याची कला साध्य व्हायला हवी. सकारात्मक दृष्टिकोनाच्या माणसाची ओळख. केवळ रोगमुक्त असणं म्हणजे आरोग्यसंपन्न असणं नव्हे. त्याप्रमाणेच आपला दृष्टिकोन नकारात्मक नसणं याचा अर्थ तो सकारात्मक आहे असं नाही. सकारात्मक व्यक्तिमत्व काही ठळक गुणांमुळे उठून दिसते. आस्था, आत्मविश्वास, चिकाटी, नम्रता हे त्यापैकी काही गुण आहोत. हे गुण असणारी माणसं स्वतः जबरदस्त आशावादी असतात. आपण यशस्वी होणारच या सकारात्मक भूमिकेतून ते नेहमी काम करतात. इतरांकडेही ती आशावादी दृष्टीने पाहतात. सकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्ती म्हणजे अत्यंत उपयुक्त असे जणू बारमाही फळच. सर्वांनाच ते नेहमी हवेहवेसे वाटते. सकारात्मक दृष्टिकोनाचे फायदे. हे फायदे सहज लक्षात येण्यासारखे आहे, पण त्याकडे दुर्लक्ष होण्याचीही शक्यता आहे. सकारात्मक दृष्टिकोनामुळे खालील फायदे होऊ शकतात. उत्पादकतेमध्ये वाढ होते. मिळून मिसळून काम करण्यास प्रोत्साहन मिळते. समस्याचे निराकरण होते. गुणवत्ता वाढते. सलोख्याचे, खेळीमेळीचे वातावरण तयार होते. निष्ठा निर्माण होते. नफ्यात वाढ होते. मालक, कर्मचारी आणि गिऱ्हाईक यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी प्रेरणा मिळते. मानसिक तणाव कमी होतो. व्यक्तीची सामाजिक जाणीव वाढते. सर्वांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यामुळे समाजाचा व देशाचा फायदा होतो. व्यक्तिमत्व प्रसन्न होण्यास मदत होते. नकारात्मक दृष्टिकोनाचे परिणाम. जीवन ही एक मूलतः अडथळ्याची शर्यत होय आणि त्यात नकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्ती स्वतःच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरतात. नकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्तींना आपली नोकरी, मैत्री, नातेसंबंध इतकंच काय वैवाहिक संबंध देखील टिकवणंही जड जातं.
नकारात्मक दृष्टिकोनामुळे त्यांना पुढील गोष्टींना तोंड द्यावं लागतं. कडवटपणा, नाराजी, निरुद्देश जीवन, अनारोग्य, स्वतःसाठी आणि इतरांसाठी मानसिक ताण. अशा व्यक्ती घरात आणि कामाच्या ठिकाणी नकारात्मक वातावरण निर्माण करतात आणि समाजासाठी लोडणे बनतात. त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन केवळ आजूबाजूच्या लोकांपुरताच सीमित राहत नाही, तो भावी पिढ्यांनाही नडतो. आपल्या नकारात्मक दृष्टिकोनाची जाणीव झाल्यावरही आपण का सुधारणा करत नाहीत? घडणारा कोणताही बदल चटकन न स्वीकारण्याची मनुष्याची मूळ प्रवृत्ती असते. बदल हा नेहमीच अस्वस्थ करणारा असतो. बदलाचा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक कसलाही असला तरी बदल हा तणावपूर्ण असतो. म्हणजे असं की आपल्या नकारात्मक भूमिकेतच आपल्याला इतकी सुरक्षितता वाटत राहते की बदल जरी चांगल्यासाठी असला तरी आपण त्याला नको म्हणत राहतो. आपण आपल्या नकारात्मक भूमिकेतच अडकून राहतो. चार्ल्स डिकन्सने एका कैद्याबद्दल लिहिले आहे. या कैद्याला बरीच वर्ष अंधार कोठडीत ठेवलं होतं. शिक्षा संपल्यावर त्याला त्या अंधाऱ्या कोठडीतून बाहेरच्या जगात उजेडात आणण्यात आलं. बाहेर आल्यावर तो माणूस सभोवताली पाहू लागला. या नव्याने मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे तो इतका अस्वस्थ झाला की त्याने मला पुन्हा कोठडीत न्या, या उजेडाचा मला त्रास होतोय, असं म्हटलं. स्वातंत्र्य आणि खुलं जग यापेक्षा त्याला कोठडी, साखळदंड आणि अंधार यांचं बंदिस्त जग अधिक सुरक्षित आणि सुखद वाटत होतं. सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करण्याचा मार्ग. आपल्या स्वभावाची व वृत्तीची जडणघडण होते त्या संस्कारक्षम वयात सकारात्मक दृष्टिकोन अंगी बाणणे फार सोपे व हितकर असते. पण याचा अर्थ असा नव्हे की जाणून बुजून किंवा अजाणतेपणाने आपला नकारात्मक दृष्टिकोन बनलेला असेल तर तो कधीच टाकून देता येत नाही. अशा दृष्टिकोनात बदल घडवून आणता येतो. अर्थात हा बदल घडवून आणणे सोपे नसते. सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करून टिकवण्यासाठी पुढील मार्गाचा अवलंब करावा लागतो. सकारात्मक दृष्टिकोनामागील तत्त्वाची जाणीव ठेवणे. सकारात्मक व्यक्ती बनण्याचा संकल्प करणे. या सर्व तत्त्वाचे पालन निष्ठापूर्वक व शिस्तबद्ध रीतीने करणे. एक जबाबदार प्रौढ व्यक्ती म्हणून आपली जडणघडण होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी प्रभावी ठरतात? आपल्या भोवतालची परिस्थिती, आपले शिक्षण, आपला अनुभव याशिवाय आपली कोणाला जबाबदार धरता येईल? खरे तर यासाठी आपण स्वतःच जबाबदार असतो. जीवनात कधी ना कधी जबाबदारी स्वीकारावीच लागते. स्वतःला दोष देण्याऐवजी आपण अवतीभोवतीच्या व्यक्ती आणि घटना यांना दोषी ठरवतो. सकाळी उठल्यावर आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न मनाने सकारात्मक विचारानं करणं हे तर आपल्या हातात असतं. एक प्रौढ जबाबदार व्यक्ती म्हणून आपले कर्तव्य, वर्तन आणि कृती यांची जबाबदारी आपणच स्वीकारायला हवी. नकारात्मक दृष्टिकोन असलेले लोक आपल्या अपयशाचं खापर आपले आई-वडील, शिक्षक, जीवनसाथी, अर्थव्यवस्था, शासनव्यवस्था आणि सर्व जग यांच्यावर फोडून मोकळे होतात. यासाठी भूतकाळाचे जोखड फेकून दिले पाहिजे.
आपण मुख्य प्रवाहात सामील झाले पाहिजे. आपले सर्व स्वप्नांना एकवटून पुढे गेलं पाहिजे. सत्य, प्रामाणिक आणि चांगल्या सकारात्मक गोष्टीचा ध्यास घेतला की आपला दृष्टिकोन आपोआपच सकारात्मक बनत जाईल. सकारात्मक मनोवृत्ती निर्माण होऊन ती टिकावी असं वाटतं असेल तर पुढीलप्रमाणे पावलं टाकणं गरजेचं आहे. 1. दृष्टिकोन बदला. सकारात्मकता शोध घ्या. जीवनातील सकारात्मकता गोष्टीचा शोध डोळसपणे घेतला पाहिजे. एखादी व्यक्ती किंवा घटना यामधील दोष, वैगुण्ये पाहण्यापेक्षा त्यामधील गुणांचा शोध घ्यावा. नकारात्मक दृष्टिकोनामुळे केवळ चुका व दोष शोधण्याचीही सवय आपल्या मनात लागलेली असते. त्यामुळे चांगल्याकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष होतं. दोष शोधणाऱ्या व्यक्तीला अगदी स्वर्गात गेल्यावरही दोषच आढळतील. आपल्यापैकी बहुतेकांना आपण ज्यांचा शोध घेतो तेच सापडतं. मैत्री, सुख आणि सकारात्मकता याची कामना करणाऱ्यांना त्या सर्व गोष्टी प्राप्त होतात. उलट भांडकुदळ माणसाच्या नशिबी भांडणंच लिहिलेलं असतं. नकारात्मक विचाराच्या माणसाच्या नशिबी उदासीनता असते. मात्र एक इशारा इथं द्यावासा वाटतो. सकारात्मकतेचा शोध म्हणजे दोषाकडे दुर्लक्ष करणं नव्हे. सोन्याचा शोध. अँड्रू कार्नेगी हा स्कॉटिश युवक अमेरिकेत आला. सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी छोटी मोठी कामं करू लागला. एक दिवस तो अमेरिकेच्या सर्वात मोठ्या पोलादाच्या कारखान्याचा मालक बनला. त्याच्या कामाचा व्याप एवढा वाढला की एका वेळी अनेक कोट्यधीश त्याच्यासाठी काम करू लागले. कोणीतरी कार्नेगीला विचारलं, तुम्ही लोकांशी कशाप्रकारे संबंध ठेवता? कार्नेगीने उत्तर दिलं, लोकांशी संबंध ठेवणे म्हणजे सोन्यासाठी खोदकाम करणं होय. 1 औंस सोने मिळवण्यासाठी कित्येक टन माती दूर करावी लागते. पण खोदकाम करताना तुम्ही मातीचा नव्हे तर सोन्याचा शोध घेत असता. तुमचा दृष्टिकोन असा असावा तर सोन्यासाठी खोदकाम करण्यासारखा असावा. तुम्ही जर लोकांमधील आणि परिस्थितीतील दोषच काढायचं ठरवलं तर तुम्हाला खूप दोष सापडतील. मग तुम्हीच ठरवा तुम्ही काय शोधणार आहात. अँड्रू कार्नेगीच्या उत्तरास फार मोठा संदेश आहे. प्रत्येक माणसामध्ये आणि परिस्थितीमध्ये काहीतरी सकारात्मक असतंच. पुष्कळ वेळा हे चांगलं सकारात्मक असं जे असतं ते पुरेसं स्पष्ट असतं नाही आणि त्यामुळे आपल्याला खोल खणावं लागतं. शिवाय लोकांमधील आणि परिस्थितीतील चुका शोधण्याची आपल्याला इतकी सवय लागलेली असते की आपण आपलं बघायचं विसरून जातो. कोणीतरी म्हटले की अगदी बंद पडलेलं घड्याळसुद्धा दिवसातून 2 वेळा अचूक वेळ दाखवतो. एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा सोन्याचा शोध घेता तेव्हा टनावारी दगडमाती बाजूला करावी लागते. पण तुमचा शोध हा सोन्यासाठी असतो, दगडमातीसाठी नाही. नकारात्मक दृष्टिकोन असलेले लोक नेहमीच टीका करतात. काही माणसं काही झालं तरी टीकाच करतात. तुमची कोणतीही बाजू असू द्या, ते नेहमी विरुद्ध बाजूलाच असणार. अशी माणसं टीकेतूनच आपली कारकीर्द उभी करतात. ते धंदेवाईक टीकाकार असतात. एखाद्या स्पर्धेत बक्षीस मिळणार असल्याच्या थाटात ते टीका करत असतात. ते प्रत्येक माणसात आणि कोणत्याही परिस्थितीत दोष काढतात. अशा प्रकारची माणसं तुम्हाला प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात
आणि कार्यालयात आढळतील. ते जिथं जिथं दोष शोधतात आणि परिस्थिती कशी वाईट आहे याची दवंडी पिटत फिरतात. ते आपल्या समस्याबद्दल सगळ्या जगाला दोष देतात. अशा लोकांना काम खराबे हेच नाव योग्य. ते हॉटेलात जातात, चहा कॉफीत स्वतःला बुडवून जातात. सिगारेट ओढतात का तर मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी. त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या भोवतालच्या माणसांच्या मानसिक ताणात भरच पडते. प्लेगच्या साथीसारखा हे लोक नकारात्मक संदेश पसरवतात आणि या सर्वातून नकारात्मकता निकाल यावेत अशी परिस्थिती निर्माण करतात. वाफेवर चालणाऱ्या बोटीचा शोध फुलटन याने लावला. हडसन नदीच्या किनाऱ्यावर तो आपल्या या नव्या शोधाचं प्रात्यक्षिक करत होता. ते पाहण्यासाठी पुष्कळ लोक आजूबाजूला जमले होते. त्यामध्ये निराशावादी आणि शंकेखोर मंडळीही होती. ही बोट कधीच सुरू होणार नाही असं ती म्हणत होती. आणि योग्य काय पहा, ती बोट सुरू झाली. ती बोट नदीतून पुढे जाऊ लागली. हे पाहून ती बोट कधीच सुरू होणार नाही असं म्हणणारे ते निराशावादी ओरडू लागले की ती कधीच थांबणार नाही. काय ही मनोवृत्ती! काही लोक नेहमीच नकारात्मक विचार करतात. एक शेतकरी एक होता शिकारी. त्याने एकदा शिकारी कुत्रा खरेदी केला. तो कुत्रा अद्वितीय होता, कारण त्या कुत्र्याला पाण्यावर चालण्याची कला साध्य होती. हा चमत्कार पाहून शिकाऱ्याच्या स्वतःच्या डोक्यावर विश्वासच बसेना. आपल्या या विलक्षण कुत्र्यामुळे मित्रमंडळींना चकित करता येईल या कल्पनेने त्याला आनंद झाला. त्याने एका मित्राला शिकारीचे निमंत्रण दिलं. त्याने काही बदकं मारली. शिकाऱ्याने कुत्र्याला पळत जाऊन ती शिकार आणण्याचा इशारा केला. कुत्रा दिवसभर पाण्यावर पळत बदकं आणत राहिला. आपल्या कुत्र्याचा पराक्रम पाहून मित्र आश्चर्य व्यक्त करील असं शिकाऱ्याला वाटलं, पण मित्राने काहीच विचारलं नाही. घरी परत येताना शिकाऱ्यानं विचारलं, माझ्या कुत्र्यात तुला काही वेगळेपणा आढळला का? मित्राने उत्तर दिलं, हो. एक गोष्ट लक्षात आली, तुझ्या कुत्र्याला पोहता येत नाही. काही लोक नेहमीच नकारात्मक दृष्टिकोन स्वीकारतात. निराशावादी कोणाला म्हणावे? निराशावादी लोक तक्रार करायला काही समस्या नसतील तर दुःखी होतात. आनंदाच्या क्षणी देखील ते दुःखी असतात, कारण उद्या काय होणार याची त्यांना चिंता वाटते. आयुष्याचा बराचसा काळ ते कुरकुर करण्यात घालवतात. अंधार कितीही पडला आहे हे पाहण्यासाठी दिवे घालवतात. आयुष्याच्या आरशावर पडलेले तडे नेहमी शोधित बसतात. बिछाण्यामध्ये झोपून मरण पावणाऱ्या लोकांची संख्या अधिक असते हे ऐकल्यावर बिछाण्यावर झोपण्याचे सोडून देतात. उत्तम आरोग्य देखील त्यांना आनंद देऊ शकत नाही, कारण उद्याच आपण आजारी पडू अशी भीती त्यांना त्रास देते. परिस्थिती आणखी बिघडेल अशी अपेक्षा करूनच थांबत नाहीत, तर समोरच्या गोष्टीही बिघडून ठेवतात. आंब्याकडे दुर्लक्ष करून फक्त कोय पाहतात. सूर्य फक्त छाया निर्माण करण्यासाठीच प्रकाशतो अशी त्यांची श्रद्धा असते. आनंददायी गोष्टीकडे कानाडोळा करून ते फक्त कटकटीचाच हिशोब ठेवतात. कठोर परिश्रमामुळे कधीच इजा होत नाही हे माहीत असूनही निष्कारण धोका कशाला पत्करा असा विचार ते करतात. आशावादी कोणाला म्हणावे? खालील वर्णन आशावादी लोकांना तंतोतंत लागू पडते. मनाने इतके कणखर व्हा की कुठलाही आघात झाला तरी तुमची मनस्थिती ढळणार नाही.
भेटणाऱ्या माणसाशी आरोग्य, सुख आणि समृद्धीच्या गोष्टी करा. आपल्या मित्रांमध्ये देखील काही चांगले गुण आहेत याची त्यांना जाणीव करून द्या. प्रत्येक गोष्टीची प्रकाशमान बाजू पहा. हाती घेतलेलं काम, परिस्थिती याविषयी आशावादी दृष्टिकोन ठेवा. ते सगळ्यात उत्तम कसं करता येईल याचाच विचार करा आणि उत्तम दर्जाचीच अपेक्षा करत त्यासाठी प्रयत्न करा. स्वतःला यशाविषयी तुम्ही जेवढे उत्सुक असता तेवढीच उत्सुकता दुसऱ्यांना यशाबाबतीतही दाखवा. भूतकाळातील चुका विसरून भविष्यातील यशाचा विचार करा. सर्वांचे स्वागत हसतमुखाने करा. स्वय सुधारणेसाठी इतका वेळ द्या की इतरांवर टीका करण्यासाठी वेळच उरणार नाही. चिंता मनाला स्पर्शही करू शकणार नाही. इतके मोठे बना आणि इतके उद्यम मनाने व्हा की क्षुद्र संताप, राग, लोभ याचा वाराही तुमच्या मनाला लागणार नाही. आपला दिवस शुभ हो.